लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींसाठी ही खरं तर खुश खबरच म्हणावी लागेल। त्याचा जो हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच सरकारकडून जमा केला जाणार आहे। बातमी महत्त्वाची आहे। शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर झालेली आहे। पहिल्या टप्प्यात 34,83,000 खात्यांची माहिती रजिस्टर झालेली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान, संयुक्त पंचनाम्याचे आदेश, शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे कृषी मंत्र्यांचे आश्वासन। हरभरा काढणी अंतिम टप्प्यामध्ये, हरभऱ्याला खुल्या बाजारामध्ये 5,100 रुपयांचा भाव आहे। हिंगोलीच्या मोंड्यामध्ये हळदीची आवक वाढली, 200 रुपयांची वाढ झाली। सध्या हळदीला 13,500 रुपये क्विंटलचा भाव मिळत आहे। गॅस टंचाईवर उपाय, राशन लाभार्थ्यांना 60 रुपये प्रति लिटर दराने आता रॉकेल मिळणार। लवकरच राशन दुकानामार्फत केले जाणार आहे वितरण। तेलाचा भडका आकातामध्ये, पण झळ स्वयंपाकघरामध्ये खाद्यतेल महागले। युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका, खाद्यतेलाच्या किमतीमध्ये 10 ते 12% वाढ झाली। जातीय जनगणना ओबीसी हक्कांसाठी आंदोलन तीव्र, भारत बंदचा इशारा, जिल्हा अधिकाऱ्यांना दिले निवेदन। नमो शेतकरी योजनेच्या लाभांपासून शेतकरी वंचित, अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात निधी नाही। शेतकऱ्यांना 8वा हप्ता कधी मिळणार? तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील अनेक शेतकऱ्यांना नमोचा 7वा हप्ता मिळाला आहे, मात्र अजून 91 लाख शेतकरी 8व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। सरकार लवकरच हा हप्ता पाठवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। दुसरीकडे पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळाला आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पीएमची मदत मिळाली असली तरी राज्य शासनाच्या अनुदानाची अजून देखील वाट पाहावी लागत आहे। धान खरेदीतील अनियमिततेवर विधानसभेमध्ये संताप, रामदास मसराम यांच्या लक्षवेधीवर चर्चा, विजय वडेट्टीवार यांची निलंबन व चौकशीची मागणी करण्यात आली। ई-पीक नोंदणी 23%, शेतकरी मदतीला मुकणार। ई-पीक पाहणीचे 77% काम प्रलंबित, नुकसान टाळण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। कर्जमाफीमध्ये पुनर्गठनांचा गुंता कायमच आहे, शेतकऱ्यांमध्ये संभ्रम। पुनर्गठित कर्जधारकांना म्हणजेच की शेतकऱ्यांना लाभ देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अतिवृष्टी मदत रखडली, 33,000 शेतकरी अजून देखील प्रतीक्षेत, हंगाम संपला, मदत नाही। वर्धा जिल्ह्यातील अपडेट। डोनाल्ड ट्रम्प नरमले आहेत, हल्ले 5 दिवस स्थगित करण्यात आले। देशातील शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी देण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचारधारीत नसल्याची महत्त्वाची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत दिली। गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवरून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देतानाच कृषी क्षेत्रांना बळकटी देण्यासाठी सरकार कर्जमाफीऐवजी इतर आर्थिक उपाययोजनांवर भर देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। शेतकरी मित्रांनो, पीक कर्ज परतफेडीसाठी 31 मार्चची शेवटची मुदत। भंडारा जिल्हा बँकेचे शेतकरी सभासदांना जाहीर आवाहन। मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता, राज्यात पुढील 3 दिवस काही भागांमध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला। मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, बीड, सोलापूर, सांगली आजपासून पुढील 3 दिवस काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे। दिव्यांगांना आता 2,500 रुपये मासिक अर्थसहाय्य मिळत आहे। दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID प्रमाणपत्र सादर करावे, अन्यथा त्यांचे हे लाभ बंद होतील। मुलींना मोफत शिक्षण शुल्क आकारल्यास मान्यताच आता रद्द होणार। उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांचा कठोर इशारा, तक्रार आल्यास थेट कारवाई होणार। विम्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांची थट्टा, 70% नुकसान होऊन देखील नुकसान भरपाई नाही। ऑक्टोबर 2025 मध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असताना देखील शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा योजनेचा लाभ मिळाला नाही। ॲग्रिस्टेक पोर्टलवर अपूर्ण माहिती, हजारो शेतकरी योजनांपासून राहणार आता वंचित। महसूल मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे कारवाईची मागणी। घरगुती गॅस सिलेंडर होणार आता 10 किलोचे, सोशल मीडियावरील बातम्यांनी संभ्रम। युद्धांच्या जास्त प्रमाणामध्ये चर्चा, केळीच्या दरामध्ये पडझड, 25 रुपये असलेली केळी आता थेट 6 ते 10 रुपयांपर्यंत खाली। धान खरेदीचे उद्दिष्ट तात्काळ वाढवा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार। डॉक्टर विनोद झोडगे यांचा सरकारला इशारा, खरेदी होऊन देखील बिलिंग ठप्प।
बेकायदा बांगलादेशीसह सर्व फेरीवाल्यांची पडताळणी करा. उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिका पोलिसांना आदेश. गॅस सिलेंडर मिळत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना केरोसिन द्या म्हणजेच की रॉकेल द्या. सामान्य नागरिकांची महिलांची मागणी. 2 दिवसामध्ये सोने 8,755 तर चांदीची 17,510 रुपयांनी घसरण. सध्या लाईव्ह सोन्याचे भाव पाहणार आहोत. सध्या सोने 1,39,000 रुपयांवर आले आहेत. आजपर्यंतचा सर्वात कमी भाव आणि चांदी 2,27,630 रुपये प्रति किलो रुपयांवर पोहोचली आहे. अमेरिकेने निर्बंध हटविले. रशियानंतर इराणचे तेल देखील आता भारतामध्ये येणार. इराणी दूतावासांच्या विधानाने चिंता वाढणार. भारताकडून इराणी तेल खरेदी करण्याची तयारी. पेट्रोल पंप सुरू करा अन्यथा कारवाई करणार. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा इशारा. टमाटरचे पीक न घेण्याचा उत्पादकांचा निर्णय. किलोला केवळ 5 रुपये भाव. मातीमोल भावामुळे टमाटे जनावरांना चारण्याची वेळ. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे एकदिवसीय आंदोलन. FRRS रद्द करा व शासकीय दर्जाच्या मागणीसाठी आवाज. शासनाला मोफत गणवेश योजनेमध्ये पडला बेल्टचा विसर. पॅन्टच्या खिशाला असतो निकृष्ट दर्जाचा कापड. विद्यार्थ्यांना का दिले जात नाही आय कार्ड. सरकारने तातडीने धोरणामध्ये बदल करावा. देशातील कांद्यांची लागवड जवळपास स्थिर असतानाच उत्पादन मात्र 11% घटले. महाराष्ट्रामध्ये म्हणजेच की आपल्या राज्यामध्ये 23% तर गुजरातमधील कांदा उत्पादनामध्ये 29% घट झाली असे केंद्रीय कृषी मंत्रालयाने वर्तवलेल्या अंदाजातून स्पष्ट झाले आहे. आखाती युद्धांचा परिणाम. युरियासह खतांचा पुरवठा 15 दिवसांपासून ठप्प आहे. मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा कमीच. रब्बी धान उत्पादक शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता. अवकाळींचा फटका. काढणीस आलेले पीक भुईसपाट. शेतकरी हवालदिल पंचनामे सुरू करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. गॅस नाही म्हणून झाडे तोडली तर 50,000चा दंड होणार. 1926 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी नंतर गुन्हा दाखल होणार. जालना जिल्ह्यात नाफेडकडून हरभरा खरेदीला वेग आला. 12 केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी. हरभऱ्याला प्रति क्विंटल 5,875 रुपयांचा भाव आहे. आंबा द्राक्ष गहू पिकांचे नुकसान. अवकाळींचा फटका बसलेल्या पिकांचे पंचनामे करा. मानेगाव येथील द्राक्ष बागांची सभापतीकडून पाहणी. शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. अलर्ट जारी करण्यात आला. आज देखील धो पाऊस कोसळणार. राज्यावर अवकाळींचे संकट ओढावले आहे. त्यामध्ये आजही हवामान विभागाने धाराशिव लातूर सोलापूर नांदेड या जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली. त्यामुळे या भागांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला. तसेच छत्रपती संभाजीनगर बीड परभणी हिंगोली आणि अहिल्यानगर या जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी 1% दराने अर्थसहाय्य. आता किती टक्क्यांनी मिळणार पीक कर्ज? म्हणजेच की राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना 6% व्याज दराने अल्प मुदत पीक कर्ज पुरवठा होण्यासाठी शासकीय अर्थसहाय्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत चालू वर्षामध्ये बसवण्यात आलेल्या ठिबक संचासाठी राज्य सरकारने 235 कोटी रुपयांचे पूरक अनुदान मंजूर केले. या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 3,000 शेतकऱ्यांना मार्च अखेर म्हणजेच की येत्या 4 ते 5 दिवसात 4,51,00,000 रुपयांचे अनुदान मिळणार असून त्यासाठी कृषी विभागाने हालचाली वेगामध्ये सुरू केल्या आहेत. राज्यात आज अवकाळी पावसांसोबतच तीव्र उष्णतेची लाट देखील येणार. हवामान विभागाने आज ठाणे मुंबई आणि रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेंचा इशारा दिला. त्यामुळे या भागांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला. दुपारी 12 ते 5 या दरम्यान उष्णतेच्या झळा इतक्या तीव्र असतील की उष्णघातांचा त्रास होऊ शकतो. शक्य झाल्यास नागरिकांनी विशेषतः लहान मुलांनी आणि वृद्ध व्यक्तींनी दुपारी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले. पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 3 दिवस हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर सातारा जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या पावसाचा अंदाज देण्यात आला.
विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात गुरुवारी वादळी पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज तसेच परभणी आणि धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला. तसेच या भागात ढगाळ हवामानाचाही अंदाज वर्तविण्यात आला. कोकणामध्ये मात्र उकाडा वाढला आहे. त्यामुळे आज रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज देण्यात आला. तर उद्या ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यामध्ये उष्ण दमट हवामानाची शक्यता वर्तविण्यात आली.